मराठी कथा लहानसं पान आनंदलेलं। मेपलचं एक छानसं झाड होतं। त्याला हिरवीगार पानं होती। वारं सुटलं की सळसळ आवाज करून पानं आनंदानं गाणी म्हणायची। एके दिवशी काय झालं, झाडावरचं एक लहानसं पान अचानक रडायला लागलं। नक्कीच त्याला खूप दुःख झालं होतं, पण ते पान असं का रडतंय ते मात्र कुणालाच कळत नव्हतं। नवीन आलेला कोंब, छोटी फांदी, खोड, बुंधा सगळेच विचारात पडले। शेवटी नवीन आलेल्या कोंबानं छोट्या पानाला विचारलं, मित्रा, काय झालं तुला? असा का रडतोयस? आम्ही सगळेच काळजीत पडलोय। रडणारं पान हुंदके देत म्हणालं, मगाशी मला वारा भेटला होता। तो म्हणाला, एक दिवस मी तुला खेचून जमिनीवर फेकून देणार आहे, त्यामुळेच मला खूप रडू येते। छोट्या पानाचं उत्तर ऐकून त्या कोंबाला वाऱ्याचा खूप राग आला। त्यानं पानाची समजूत काढली आणि हे सगळं फांदीला सांगितलं। फांदीनं ते झाडाला सांगितलं। झाडालाही वाऱ्याचा खूप राग आला। झाड पानाला म्हणालं, छोट्या पाना, तू अजिबात घाबरू नकोस। वारा तुला काहीही करणार नाही। तू फक्त फांदीला घट्ट धरून ठेव। तुला जोपर्यंत जावंसं वाटत नाही तोपर्यंत तुला कोणीही तुझ्या जागेवरून हलवणार नाही। झाडाचे शब्द ऐकून पान खूपच आनंदून गेलं। एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे झुकून त्यानं झाडाचे आभार मानले। झाडानं कधी सगळ्या फांद्या हलवल्या की फांद्यांबरोबर पानंही हेलकावायची। छोट्या पानाला तर झोपाळ्यावर बसल्यासारखंच वाटायचं आणि इतर पानांबरोबर तेही सळसळ असा आवाज करायचं। पान आता अधिकच हिरवगार आणि मोठं झालं होतं। ऑक्टोबरपर्यंत ते असंच मजेत होतं। मग पानगळीचा ऋतू आला। सगळीकडे कडक ऊन पसरलं आणि काय आश्चर्य, झाडावरची सगळी पानं अतिशय सुंदर दिसू लागली। त्यांनी त्यांचा हिरवा रंग टाकून दिला होता आणि पिवळा, केशरी, तपकिरी अशा विविध रंगात ती नटली होती। काही पानांवर तर केशरी पिवळ्या रंगाच्या रेघा मारल्यासारखंच वाटत होतं। पानांचं हे सुंदर रूप छोट्या पानानंही बघितलं। त्यानं झाडाला विचारलं, ही सगळी पानं अशी रंगीत कशी काय झाली? झाड म्हणालं, ही सगळी पानं दूरवर उडत जाण्यासाठी तयार झाली आहेत। त्या आनंदातच त्यांनी असे विविध रंग परिधान केले आहेत। ते ऐकून छोट्या पानालाही आकाशात उडायची इच्छा झाली। आपण आकाशात उडणार या कल्पनेनंच त्याला छान वाटायला लागलं। त्यामुळे ते पान सुद्धा केशरी पिवळ्या रंगाचं होऊ लागलं। इतक्यात त्याचं लक्ष फांद्यांकडे गेलं। त्या मात्र नेहमीसारख्याच हिरव्या आणि फिक्कट चॉकलेटी रंगाच्या दिसत होत्या। पानानं फांद्यांना विचारलं, तुम्ही का आमच्यासारख्या रंगीत होत नाही? तेव्हा फांद्या म्हणाल्या, अरे मित्रा, तुम्ही सगळी पानं आता उडून जाणार आहात। तुमचं झाडावरचं कार्य आता संपलेलं आहे, पण आम्हाला मात्र अजून झाडावरच काम करायचं आहे। त्यामुळे आम्ही काही तुमच्यासारख्या रंगीत होणार नाही। फांद्या बोलत असतानाच एक वाऱ्याची झुळूक आली। त्याबरोबरच पान आपोआप फांदीपासून वेगळं झालं आणि हलकेच वर उचललं गेलं। वाऱ्याबरोबर जात असताना ते थोडंसं उंचही गेलं आणि मग गिरक्या घेत जमिनीजवळ आलं। वाऱ्यानं पानाला हलकेच जमिनीवर उतरवलं। तिथं तर त्या पानासारखी शेकडो पानं पडलेली होती। त्यांना पाहून पान आनंदून गेलं। वाऱ्यानं अलगद जमिनीवर उतरवल्याबद्दल पानानं वाऱ्याचे मनापासून आभार मानले आणि इतर पानांबरोबर तेही जमिनीवर पडून राहिलं। अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।